हॅलो फ्रेंड्स, लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. प्रिया दारात उभ्या असलेल्या ऋषीला बघतच राहिली. शेजारच्या साने काकू नुकत्याच मार्केटमधून आलेल्या स्वतःच्या दाराचं कुलूप उघडत होत्या. त्यांच्या दरवाजाच्या कडीचा कर्कश आवाज त्या शांततेत घुमला. काय ग प्रिया, आज कामावर नाही गेलीस? प्रियाला बघून त्यांनी प्रश्न केला. नाही काकू, आज सुट्टी घेतली. कामावर जायचा कंटाळा केला मी. साने काकूंसोबत बोलताना तिची नजर मात्र तिच्यासमोर उभ्या असलेल्या ऋषीवर होती. अगं, हा तुझा पत्ता मला विचारत होता. मी म्हटलं त्याला यावेळी तुला कोणी भेटणार नाही, कारण दोघेही नवरा बायको ऑफिसमध्ये जातात. तरी वर जाऊन बघतो म्हणाला तो. म्हणून बरं झालं, असं म्हणत साने काकू हसल्या. जबरदस्तीचं हसू ओठांवर आणत प्रिया सुद्धा हसली. आणि काय ग, रोहन आहे कुठे? कधीच फोन लावते, त्याला उचलतच नाही. माझं महत्वाचं काम होतं ग त्याच्याकडे. साने काकू उदासपणेच म्हणाले. ते मीटिंग मध्ये असतील. मीटिंग मधून फ्री झाल्यावर तुमचे मिस कॉल बघून ते करतील तुम्हाला फोन. प्रिया साने काकूंना म्हणाली. बर, त्याच्या फोनची वाट बघते. तू बघ पाहुण्यांना, साने काकू म्हणाल्या आणि स्वतःच्या घरात गेल्या. पण साने काकूंच्या घराचा दरवाजा सदा न कदा उघडाच. ह्या वेळेस सुद्धा बाहेर तमाशा नको म्हणून प्रियाने ऋषीला आत घेतलं आणि त्याच्यासोबत स्वतः सुद्धा आत गेली. प्रियाने दरवाजा मेन डोअर बंद केलाच नाही, उगाच संशयाला कारण नको म्हणून. घरी येताच ऋषी ऐटीतच सोफ्यावर बसला. ज्या ऋषीला भेटण्यासाठी प्रियाचा जीव तिळतिळ तुटायचा, त्याच ऋषीला बघून प्रियाला संताप आला होता. का आलास तू इथे आणि माझा पत्ता कसा मिळाला तुला? प्रियाने रागातच विचारलं. तुला काय वाटलं, तू नंबर बदललास तर मला तू परत भेटणार नाही का? डावी भुवई वर उचलत त्याने प्रियाला प्रश्न विचारला. हे सगळं सोड ग, काय काय शॉपिंग केलीस मग आज? काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे केक शॉप मधून बाहेर पडताना बघितलं मी, म्हणून तुला विचारतोय. ऋषी अगदी नॉर्मल होतच प्रियाकडे बघत होता. पण प्रियाला नॉर्मल राहता येत नव्हतं. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं ऋषी. तर्जनी दरवाजाच्या दिशेने दाखवतच त्याला म्हटलं. काय ग प्रिया, तू साधं पाणी सुद्धा विचारत नाहीस. निदान पाणी तरी देशील की नाही? खूप लांबून आलोय मी, निदान पाणी देऊन तरी माझी तहान भागव. चहा नाही दिलास तरी चालेल. दोन्ही हात प्रियासमोर धरतच ऋषी म्हणाला. प्रिया पाय आपटतच किचनमध्ये पाणी आणायला गेली. तीच संधी साधून ऋषीने दरवाजा बंद केला. तू पाणी पिऊन निघू शकतोस. आणि तू दरवाजा का बंद केलायस? प्रियाने थोडं घाबरतच त्याला विचारले. मला घरी पाठवायची एवढी काय घाई आहे ग तुला? मी तर विचार करत होतो की एवढ्या लांबून आलोय तर भाऊजींना भेटूनच जातो. मुश्किल हसू ओठांवर आणतच ऋषी प्रियाला म्हणाला. का करतोयस तू असं? रडवलेल्या सुरातच तिने त्याला विचारलं. तुझ्यासाठी. मग काय ठरवलंस? स्वतःचं पाऊल प्रियाच्या दिशेने टाकतच तो म्हणाला. कशाबद्दल? ती स्वतःची पावले मागे घेत होती. ऋषी आणि आपल्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न प्रियाचा सुरू होता. ह्या गडबडीत प्रियाचा फोन वाजत होता. फोन रोहनचा आहे हे कळायला प्रियाला वेळ लागला नाही, कारण प्रियाने रोहनच्या नंबरसाठी वेगळेच ट्यून ठेवले. पण आत्ताच्या घडीला रोहनचा फोन उचलायच्या मनस्थितीत प्रिया नव्हती. मी कशाबद्दल बोलतोय ही गोष्ट तुला न कळायला लहान आहेस का ग प्रिया तू? गालातल्या गालात तो हसत होता आणि प्रियाच्या जवळ जात होता. ऋषी, पुढे येऊ नकोस, आहेस तिथेच थांब. प्रियाने रागातच त्याला म्हटले, पण तो थांबत नव्हता. हे बघून प्रिया पळतच किचनमध्ये शिरली. मांडणीमधील एका रकान्यात अडकलेली सुरी प्रियाने हातात घेतली. पुन्हा रोहनचा फोन वाजला. फोन आता सारखा रिंग होत होता, पण प्रियाचं लक्ष फोनकडे नव्हतंच. ऋषीने प्रियाचा रिंग होणारा फोन हातात घेतला.
मिश्किलपणे हसतच तिचा फोन त्याने स्विच ऑफ केला आणि पुन्हा प्रियाच्या दिशेने येऊ लागला. ऋषी, माझ्याजवळ येऊ नकोस, माझ्यापासून लांब हो, नाहीतर नाहीतर तिने प्रियाची बोबडीच वळली होती. तिला शब्दच सुचत नव्हते. नाहीतर काय करशील? मारशील मला, ते पण ह्या सुरीने? असं म्हणत ऋषी घाबरलेल्या प्रियावर खळखळून हसू लागला. तुला नाही मारू शकली तरी स्वतःला तर मी मारूच शकते ना. स्वतःच्या मनगटावर सुरी ठेवतच तिने ऋषीला धमकावलं. एवढी हिंमत आहे तुझ्यात? प्रियाला असं प्रश्न करताना ऋषीच्या दोन्ही भुवया उंचावलेल्या. तिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी तो एक एक करून स्वतःची पावले तिच्या दिशेने टाकू लागला. ऋषी, पुढे येऊ नकोस, तू थांब तिथे. ती त्याच्या समोर गयावया करू लागली, पण ऋषी विरघळणार नव्हता. एक एक पाऊल मागे घेत प्रियाची पाठ भिंतीला येऊन टेकली. आता ह्यातून आपली सुटका नाही हे तिला कळून चुकलं होतं. पुढचा मागचा विचार न करता प्रियाने सुरी स्वतःच्या डाव्या हातावरून फिरवली. थोडक्यासाठी तिची नस बचावली, पण मनगटातून रक्ताची धार वाहू लागली. रक्तप्रवाह होऊ लागला. ये अजून पुढे. आता प्रियाने समोरूनच ऋषीला आव्हान केलं. वेदनेनं येणारं रडू आता रुद्र अवतारात उतरू लागलं. ह्यावेळी ती पावले पुढे टाकत होती आणि ऋषी माघार घेत होता. मागे अशी काहीही अवस्था होती. प्रिया, प्लीज थांब. ऋषी घाबरतच प्रियाला म्हणाला. का थांबू? फक्त माझं शरीर हवंय ना तुला? ते ह्या जन्मात कदापि शक्य नाही ऋषी. माझ्या शरीरावर फक्त आणि फक्त रोहनचाच हक्क आहे. असं म्हणत प्रियाने धारदार सुरी पुन्हा एकदा स्वतःच्या हातावरून फिरवली. रक्ताने माखत चाललेला तिचा हात बघून ऋषी तिच्यापासून दूर जाऊ लागला. ज्या सोफ्यावर तो रुबाबात बसलेला त्याच सोफ्यावर येऊन पडला. प्रियाचा अवतार पाहून ऋषी चांगलाच घाबरला. सोफ्यावरून उडी मारून तो दरवाजाच्या दिशेने पळत सुटला. दरवाजाची कडी उघडून त्याने तिथून पळ काढली. प्रियाने तडक येत दरवाजा बंद केला. सोफ्यावर बसून ती रडू लागली. हातातून असह्य वेदना तिला येत होत्या आणि तोच पुन्हा बेल वाजली. प्रियाने लगेच दरवाजा बंद केला आणि हातातील सुरी पण तिने रडतच खाली फेकली. तोच दारावरची बेल वाजली. प्रियाने पुन्हा धीर एकवटून सुरी हातात पकडली आणि तिने दरवाजा उघडला. साने काकूंना दारात बघून तिने सुरी मागे लपवली आणि स्वतःचा तो हात सुद्धा जो रक्ताने माखला होता. काय झालं काकू? आवाजात थोडा बदल उतरवतच तिने त्यांना विचारलं. अगं रोहन तुला फोन करतोय, फोन स्विच ऑफ येतोय म्हणे. स्वतःच्या हातातला फोन तिला देऊन साने काकू निघून गेल्या. हॅलो? प्रिया घाबरतच फोनवर बोलू लागली. प्रिया, काय हे? रोहनने विचारले. रोहन कशाबद्दल बोलतायत हे प्रियाला कळत नव्हतं. ती पुरती घाबरून गेली. काय झालं? अडखळतच तिने विचारलं. अगं राणी, तुझा फोन का बंद येतोय? आणि मी तुला कामावर सोडले ना, तू घरी कशी? बरं वाटत नाही का? रोहन काळजी करत होता तिची. तुम्हाला कसं कळलं मी घरी आहे ते? प्रियाने त्याला प्रश्न केला. अगं साने काकूंना थोडे पैसे हवे होते, पुढच्या महिन्यात देतो बोलले आणि सहज बोलता बोलता तुझ्याबद्दल त्यांनी विचारलं. तू आज घरी कशी म्हणू? रोहनने म्हटले. बरं रोहन, ऐका ना, घरी आल्यावर बोलूयात ना आपण. मी फोन स्विच ऑन करते, ठीक आहे? प्रियाने विचारलं. तू बरी आहेस ना? रोहनने काळजी करतच विचारलं. हो रोहन, तुम्ही उगाच टेन्शन घेत बसू नका. तुम्हाला जमलं तर थोडं लवकर या. ठेवते मी, बाय. असं म्हणत प्रियाने फोन कट करून साने काकूंना दिला आणि दरवाजा बंद करून घेतला. ती बेडरूम मध्ये शिरली. धाड! प्रियाने बेडरूमचा दरवाजा आपटला. हातात असणारा धारदार चाकू तिने बाजूला फेकला. शोकेसमध्ये ठेवलेल्या रोहनच्या फोटोकडे एकटक ती बघू लागली आणि नंतर तोच फोटो हृदयाशी कवटाळत धाय मोकलून ती रडू लागली. रोहन आपल्यापासून दूर निघून जाईल अशी अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली.
हातातून देखील तिला खूप वेदना होत होत्या. पण काही वेळाने तिची तीच शांत झाली. मनात काहीतरी ठरवून ती उठली. तोंडावर पाणी मारलं. प्रत्येक क्षणाला हातातून उभरून येणारी कळ तिला आज घडलेल्या घटनेची आठवण करून देत होती. तिने कपाटावर ठेवलेली स्वतःची बॅग काढली. त्यात स्वतःचे कपडे तिने भरून ठेवले आणि ती बॅग तिने दरवाजाच्या मागे लपवून ठेवली. तिला काहीही करून रोहनचा बर्थडे खूप थाटात करायचा होता. आजचा दिवस त्याच्यासाठी स्पेशल असला पाहिजे असं काहीसं तिला करायचं होतं आणि तिचं खूप काही ठरलं सुद्धा होतं. तिने मनगटावर बँडेज गुंडाळली व त्यावर पट्टी बांधली. त्याच हाताने तिने संपूर्ण घर सजवलं. रोहनच्या आवडीनिवडी या 2 महिन्यात तिने जाणून गेलेली. त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ तिने बनवले आणि स्वतः सुद्धा सुंदर अशी तयार होऊन बसली. तयार होताना तिने हाताला लावलेले बँडेज रोहनला दिसू नये म्हणून संपूर्ण हातभर बांगड्या भरल्या. रोहनच्या गाडीचा आवाज तिला आला. प्रियाने घरातील सर्व दिवे बंद केले आणि काळोख करून ती बसली. वेळ झाला तरी प्रिया दरवाजा उघडत नाही हे बघून रोहनने स्वतःजवळ असलेल्या किल्लीने दार उघडले. घरभर काळोख बघून रोहनने दरवाजा शेजारीच असणारे लाईट आणि पंख्याचे बटन प्रेस केले. पंखा फिरताच गुलाबाच्या पाकळ्या रोहनवर बरसू लागल्या. संपूर्ण घरभर प्रियाने रोहनचे आणि तिच्या लग्नाचे फोटो चिकटवले. घराचा बदललेला नक्षा रोहन बघतच राहिला. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. प्रिया गाणं बोलतच रोहन जवळ आली. हातात हार्ट शेप मधला केक होता ज्यावर हॅपी बर्थडे हजबंड असं ठळक क्रीम मध्ये लिहिलेलं. केक तिने टीपॉयवर ठेवला. रोहनचा हात धरून तिने रोहनला सोफ्यावर बसवले. देव्हाऱ्यातील दिवा तिने एका ताटात घेऊन रोहनचे औक्षण केले आणि गिफ्ट म्हणून घेतलेलं ब्रेसलेट रोहनच्या मनगटावर घातलं. नकळत का होईना रोहनचे डोळे पाणावले. प्रियाने आज जे जे केलेलं ते रोहनची आई दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला करायची. रोहन, तुम्ही असं रडताय का? आवडलं नाही का माझं गिफ्ट? रोहनला रडताना पाहून आपण काहीतरी चुकीचं केलं असं तिला वाटू लागलं. खूप आवडलं ग राणी. मला सकाळपासून खूप वाईट वाटत होतं तू मला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या म्हणून, पण आता खरंच खूप छान वाटतंय. रोहन हसतच म्हणाले, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून एवढा खटाटोप केला मी, असं म्हणत ती हसू लागली. प्रियाने टीपॉय रोहनच्या पुढ्यात घेतला ज्यावर तिने केक ठेवलेला. रोहनचा हात पकडून त्याला केक कापायला लावला आणि त्याला केक भरवला. फक्त एवढंच नाही तर एक गोड किस रोहनच्या गालावर दिलं. रोहन प्रियाकडे बघतच राहिला. आय लव्ह यू रोहन, असं बोलून प्रियाने रोहनच्या बर्थडे दिवशी खूप छान गिफ्ट त्याला दिलं. रोहनला तर आपण स्वप्नात हरवून गेल्यासारखं वाटत होतं. खरंच प्रिया, एवढं प्रेम करतेस माझ्यावर? रोहनने विचारलं. प्रियाने लाजतच हो म्हणून मान डोलावली. ऐका ना, तुम्ही फ्रेश होऊन या ना, अजून एक सरप्राईज बाकी आहे. प्रिया थोडं लाजतच म्हणाली. अजून सुद्धा बाकीच आहे? प्रश्न करताना रोहनचे डोळे मोठे झाले. येस बर्थडे बॉय, प्रिया म्हणाली. आजची प्रिया रोहनला खरंच खूप वेगळीच वाटली, अगदी तशी जशी त्याला ती पाहिजे होती. ठीक आहे राणी सरकार, मी हा गेलो, मी हा आलो. प्रियाचे गाल ओढतच तो म्हणाला आणि फ्रेश होण्यासाठी निघूनही गेला. रोहन फ्रेश होऊन बाहेर आल्यावर बघतो तर पुन्हा घरभर काळोख. प्रिया, त्याने तिला आवाज दिला. तुम्ही हॉलमध्ये या ना रोहन, प्रिया म्हणाली. रोहन हॉलमध्ये येऊन बघतो तर काय, प्रियाने डायनिंग टेबल सुंदर पद्धतीने सजवलेले आणि हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी मेणबत्ती लावून तिने हॉलचा नक्षा पुन्हा एकदा बदललेला. कॅन्डल लाईट डिनरचा प्लॅन होता मॅडमचा. समोर दिसणाऱ्या नजरेवरून रोहनची नजर काही केली हटतच नव्हती. रोहनकडे बघताच प्रियाने बाजूलाच असलेल्या म्युझिक सिस्टमचं रिमोट हातात घेतलं. रिमोटचं बटन दाबून गाणं चालू केलं तिने. ते सुद्धा दोघांच्याही आवडीचं गाणं लावलं. प्यार हुआ इकरार हुआ है,
प्यार से फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल. गाण्याचे बोल चालू असतात. तेच गुणगुणत प्रिया मात्र रोहनजवळ गेली आणि स्वतःचा उजवा हात त्याच्या पुढ्यात तिने धरला. रोहन, कॅन वी डान्स इफ यू डोंट माइंड? तिने त्याला विचारलं. रोहन तिला नाहीच बोलू शकत नव्हता. मेणबत्तीच्या प्रकाशात प्रिया खूपच सुंदर दिसत होती. तो तिला बघतच राहिला. प्रियाने रोहनचा उजवा हात स्वतःच्या हातात पकडला आणि त्याचा डावा हात तिने त्याच्या स्वतःच्या कमरेभोवती ठेवला. दोघेही जुन्या गाण्यावर ताल पकडून नाचू लागले. ते सुद्धा एकमेकांच्या डोळ्यात डोळे रोवत. गाणं संपलं. दोघांनाही चांगलीच धाप लागलेली. प्रियाने रोहनचा हात पकडून त्याला खुर्चीवर बसवलं. जेवण घेऊन येते बोलून ती किचनमध्ये गेली. रोहनला तिने जेवण वाढलं. स्वतःच्या आवडीचा मेन्यू बघून रोहन खूप खुश झाला. थँक्स प्रिया, किती केलंस तू आज माझ्यासाठी. प्रियाचं कौतुक करण्यावाचून रोहन स्वतःला अडवूच शकला नाही. थँक्स? प्रियाने लटक्या रागातच रोहनला म्हटलं. सॉरी ग राणी, मी विसरलो. स्वतःचे दोन्ही कान धरतच रोहन प्रियाला म्हणाला. पुन्हा सॉरी? प्रियाने म्हटले. तसं क्षणभर रोहन गोंधळला. त्याचा गोंधळलेला चेहरा बघून प्रिया खळखळून हसू लागली त्याच्यावर आणि तिला हसताना बघून तो सुद्धा. रोहन, तुम्हाला खरंच आवडलं ना माझं सरप्राईज गिफ्ट? प्रियाने विचारलं. हो ग राणी, आत्तापर्यंतचं सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट आहे हे माझ्यासाठी, रोहन म्हणाला. खरंच? त्याला प्रश्न करताना प्रियाचे डोळे मोठे झालेले. आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता. दोघेही एकमेकांकडे बघतच जेवू लागले. दोघांचंही जेवण झालं. तसं प्रिया सगळं आवरू लागली. डायनिंग टेबलवरील पातेलं एक एक करून ती आत किचनमध्ये नेऊन ठेवू लागली. रोहन हात धुवून येऊन तसाच खुर्चीवर येऊन बसून प्रियाकडे बघतच होता. प्रियाने त्याच्या आवडीची बडीशेप आणलेली. ती त्याच्या हातावर तिने टेकवली. त्याला स्मित देत ती किचनच्या दिशेने पुन्हा वळणार तोच रोहनने तिचा हात खेचला आणि नेमका त्याने डावा हात तिचा खेचला. मनगटावर झालेल्या सुरीच्या घावाने एक कळ प्रियाच्या संपूर्ण नसात भिनली. आई ग! प्रिया मोठ्यानेच किंचाळली. स्वतःचा हात धरतच ती खाली बसली. डोळ्यातून पाणी आणि हातातून रक्ताची धार वाहू लागली तिच्या. रोहन खूप घाबरला. प्रिया, काय झालं? त्याने तिला प्रश्न केला, पण ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तो घाबरतच दरवाजाच्या दिशेने निघाला. रूममधील सगळ्या लाईटी त्याने लावल्या आणि पुन्हा प्रियाजवळ तो आला. प्रिया आता चांगलीच घाबरली, कारण जे व्हायला नको होतं तेच झालं. तिने भीतीने लगेच हात मागे लपवला. डोळ्यातील पाणी सुद्धा पुसलं. पण रोहनच्या नजरेपुढे तिची कोणतीच हालचाल सुटली नाही. पूर्ण फरशी प्रियाच्या हातून पडणाऱ्या रक्ताने माखली होती. रोहन पुरता घाबरून गेला. ए राणी, काय झालंय तुला? हात दाखव तुझा इथे. तिने मागे लपवलेला हात तो ओढू लागला. काही नाही झालंय रोहन, तुम्ही नका टेन्शन घेऊ. प्रिया रोहनला हात काही दाखवत नव्हती. स्वतःचा हात ती मागेच दडवून ठेवत होती. प्रिया, हात दाखव. नजरेत राग आणतच रोहनने तिला म्हटलं. ह्या 2 महिन्यात प्रिया पहिल्यांदाच रोहनला असं रागाने बोलताना बघत होती. आता भीतीने तिला आणखीनच रडू येऊ लागलेलं. तिने रडतच रोहन पुढे हात केला. हातातील बांगड्यामुळे प्रियाला झालेली जखम रोहनला दिसत नव्हती. त्याने अलगद तिच्या हातातील बांगड्या उतरवल्या. खोलवर गेलेले ते सुरीचे घाव बघून त्याचे डोळे पाणावले. पाणावलेल्या नजरेने त्याने प्रियाकडे पाहिले. प्रिया, हे सगळं काय आहे? त्याचा कापरा स्वर थेट तिच्या हृदयाला भिडला. रोहन, मला माफ करा, असं म्हणत प्रिया धाय मोकलून रडू लागली. रोहनने पळतच बेडरूममध्ये गेला. फर्स्ट एड बॉक्स तो घेऊन आला. प्रियाच्या हातावर झालेली जखम डेटॉलने क्लीन करून त्याने त्यावर मलमपट्टी केली. तिच्या गालावरून ओघळणारं पाणी पुसत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. माझं काही चुकलं का ग राणी, जे तू असं पाऊल उचललंस? रोहनने विचारलं. प्रियाने नाही मध्ये मान डोलावली.
मग का असं केलंस? प्लीज जे काही आहे ते सांग मला, रोहनने म्हटलं. प्रिया हुंके देतच रडू लागली. मला तुमचा बर्थडे असा खराब करायचा नव्हता रोहन. मला माफ करा आणि विश्वास ठेवा, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगणार होती. रोहनला विश्वासात घेत ती म्हणाली, तू अशी रडू नकोस, शांत हो. पुन्हा त्याने तिच्या डोळ्यांवरून हात फिरवला. माझा ॲड्रेस शोधत आज तू इथे आलेला. एक एक शब्द जोडतच प्रिया रोहनला म्हणाली. तो कोण प्रिया? रोहनने विचारलं. ऋषी, माझा भूतकाळ. प्रियाने ऋषीसोबत अलिप्त असलेल्या तिच्या भूतकाळाला रोहनच्या कानावर घातलं. ऋषीबद्दल सांगताना एक वेगळाच आक्रोश ती करत होती. तिचा तो आक्रोश, तिचं ते हमसून हमसून रडणं रोहन बघतच राहिला. आज तो कसा वागला हेही तिने रोहनला सांगितले. रोहन तिचं बोलणं ऐकतच राहिला. तू चल माझ्या बरोबर, रोहन म्हणाला. रोहन, मला माहीत होतं तुम्हाला हे सगळं कळल्यावर तुम्ही माझ्यासोबत कधीच नाही राहणार. मी तुमच्यापासून हे सगळं लपवलं म्हणून मला माफ करा रोहन. एवढं बोलून प्रिया बेडरूममध्ये गेली. दरवाजाच्या मागे लपवून ठेवलेली कपड्यांची बॅग स्वतःसोबत घेऊन ती रोहनच्या पुढे आली. रोहनने एक नजर तिच्यावर आणि एक नजर बॅगेवर फिरवली. आता हे काय आहे प्रिया? रोहनने विचारलं. मी दुपारीच बॅग भरून ठेवलेली. आजचा दिवस तुम्हाला फक्त आनंदी बघायचं होतं आणि उद्या माझा भूतकाळ तुम्हाला सांगून मला ह्या सगळ्यातून मुक्त व्हायचं होतं रोहन. मला अजूनही लपवाछपवी नव्हती जमणार. मी प्रेम खरं केलेलं रोहन, पण तेच प्रेम कलंक बनून माझ्या संसारात आलं. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. रोहन समोर दोन्ही हात जोडून ती रडत होती. रोहनने तिचा उजवा हात पकडला आणि तिचा हात ओढतच तिला घेऊन घराबाहेर पडला. पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली गाडी त्याने प्रियासमोर उभी केली. प्रिया, गाडीत बस, कडक आवाजात तो म्हणाला. प्रिया रडतच गाडीत बसली. रोहन, माझ्या आई पप्पांना याबद्दल खरंच काहीही माहिती नाही. प्लीज तुम्ही त्यांना नका ना काही सांगू. ते हा धक्का पचवू शकणार नाहीत. प्लीज रोहन. गाडीत बसल्यापासून रोहनला विनवणी करण्याचं काम प्रियाचं सुरू होतं. रोहनने तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. रोहनने स्वतःचा मोबाईल कानापाशी धरला आणि त्याने फोनवर बोलायला सुरुवात केली. तू आहेस ना तिथे? मी 10 मिनिटात येतोय. एवढं बोलून रोहनने फोन कट केला. प्रिया अजूनही रडतच होती. अधूनमधून रोहनवर नजर टाकत होती, पण तो तिच्याकडे बघत नव्हता. रोहनने गाडी एका ठिकाणी थांबवली. रोहन कार बाहेर पडला आणि त्याने प्रियाच्या शेजारील दरवाजा उघडला. तिला बाहेर यायला सांगितलं. तिचा हात धरतच तो तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ लागला. आपण इथे का आलोय रोहन? प्रियाने घाबरतच विचारलं. ते आत गेल्यावर कळेल तुला, रोहनने असं बोलून प्रियाला आणखीनच घाबरवलं. रोहनचा मित्र किरण, जो क्राईम ब्रांचमध्ये कामाला असतो, तो त्याच्या आधी पोलीस स्टेशनमध्ये हजर होता. रोहनने घडलेला प्रकार किरणच्या कानी घातला. वहिनी, ऋषीचा नंबर किंवा त्याचा ॲड्रेस आहे का तुमच्याकडे? किरणने विचारलं. नंबर माहितीये, 980, पण पत्ता नाही माहीत मला. ऑफिसर्स, नंबर ट्रेकिंगला टाका. जिथे असेल तिथून साल्याला पकडून माझ्यासमोर हजर करा. किरणने ऑफिसर्सवर ऑर्डर सोडली. येस सर म्हणत ऑफिसर्स त्याच्यासमोरून निघून गेले. ते सगळं बघून प्रिया आणखीनच घाबरून गेली. जवळपास 1-2 तासाने ऋषीला पोलिसांची पकडून प्रियासमोर हजर केलेलं. रोहनने प्रियाचा हात घट्ट पकडला आणि ती रोहनच्या मागे स्वतःला लपवू लागली. ऋषीचा दुपारचा अवतार आठवून तिला अजूनही धडधडायला होत होत. किरणने ऋषीला खुर्चीवर बसायला सांगितलं. तू हिला ओळखतोस? किरणने प्रियावर नजर टाकतच ऋषीला विचारलं. हो, ही प्रिया, ऋषी निर्धास्त होत उत्तरला. आज का घरी गेलेलास तिच्या? किरणने दुसरा प्रश्न त्याला केला. हिनेच मला फोन करून बोलवून घेतलेलं साहेब. दोन्ही हात खिशात खुपसत ऋषी खुर्चीवरचा उठला आणि रोहन समोर येऊन उभा राहिला.
हिचा हा नवरा कामावर गेल्यावर ही मला नेहमी घरी बोलवून घेते. तसंच आज सुद्धा तिने बोलवलं. हो ना प्रियू? ऋषी मागे लपवलेल्या प्रियाला डोकावून बघतच विचारू लागला. रोहन हा खोटं बोलतोय. मी असं काहीच नाही करत, तुमची शपथ. प्रिया रडतच रोहनला सांगू लागली. रोहनने प्रियाला पंजा दाखवला आणि तिला शांत बसायला सांगितले. खरं तर रोहनला राग अनावर झालेला आणि त्याचा हात उठला तो थेट ऋषीच्या गालावर. ऋषीच्या तोंडातून रक्त येऊ लागलं, इतका जोरात प्रहार होता रोहनचा. माझ्या प्रियेवर पूर्ण विश्वास आहे. मी तिला ह्या 2 महिन्यात इतकं ओळखू लागलोय की जे तू गेल्या 5 वर्षात ओळखू नाही शकलास. खूप कमनशिबी निघालास, जे ती तुझी बायको म्हणून तुझ्या आयुष्यात नाही. खरं प्रेम करत होती तुझ्यावर, पण तू त्या लायकच नाही निघालास. तिचं प्रेम कलंकित करून तू मोकळा झालास आणि आत्ताही तेच करतोयस. तू तिच्यावर लावलेला पहिल्या प्रेमाचा कलंक मी पुसून टाकतोय. मला ती जशी आहे तशीच कायमस्वरूपी माझ्या आयुष्यात हवी आहे. आता काय बोललास? माझी प्रिया तुला फोन करून बोलवून घेते. दाखव बघू नंबर. रोहनने विचारलं. ते ती PCO मधून फोन करायची. ऋषी घाबरतच उत्तरला. आता खरं सांगतो का दाखवू तुला खाकीमधली ताकद? किरणने डरकाळी फोडली. ऋषी चांगलाच घाबरली. मला माफ करा साहेब. मला फक्त प्रिया आवडायची, पण तिच्यापेक्षा तिची फिगर जास्त आवडायची. पण ती स्पर्श सुद्धा करू द्यायची नाही. लग्न झाल्याशिवाय स्पर्श करायचा नाही अशी तिने अट ठेवलेली. पण मला हिच्यासोबत लग्न नव्हतं करायचं. हिचं लग्न झालं कळताच तिला ब्लॅकमेल करायचं आणि आपला डाव साधायचा, एवढाच हेतू होता माझा. म्हणून कालच बँगलोरवरून आलो. हिने नंबर बदलला, पण ऑफिस नाही. सकाळी हिच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. प्रिया गाडीतून बाहेर उतरताच ती ऑफिसला जायचं सोडून दुसरीकडेच कुठेतरी जाऊ लागली. मी हिचा पाठलाग करत करत तिच्या घरी पोहोचलो. घरी ती एकटीच होती याची चौकशी मी तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूंकडे केली. त्यांना फक्त मी प्रिया कुठे राहते एवढंच विचारले, पण या वेळेला ती कामावर असेल असं त्यांनी सांगितलं. घरी कोणीच नसेल असं त्या काकू बोलल्या, पण तरीही मी जाऊन बघतो एकदा म्हणून मी मुद्दामून पुढे आलो, कारण मला माहीत होतं प्रिया घरीच आहे. घरी जाताच मी हिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण ह्या शरीरावर फक्त आणि फक्त रोहनचाच हक्क आहे. जर मी रोहनची नाही तर कुणाची नाही, म्हणून तिने स्वतःच तिचा हात कापला. मी घाबरून पळून आलो. बाकी मी हिच्यासोबत काहीही केलेलं नाही. तुम्ही हिला विचारू शकता तसं. ऋषीने स्वतःचा गुन्हा कबूल केला. हवालदार हा जे बोलला ते याच्याकडून लिहून घ्या आणि आत टाका याला. याचं पुढे काय करायचं ते मी बघतो. किरणने हवालदारावर हुकूम सोडले. तुम्ही दोघेही निघालात तरी चालेल. किरणने रोहन आणि प्रियाला घरी जायला सांगितले. रोहन प्रियाला घेऊन पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच प्रिया रोहनला मिठी मारून रडू लागली. रोहन, मला माफ करा. मी तुमच्यापासून हे सगळं लपवायला नको होते. तुम्ही मला सोडून जाल या भीतीने मी नाही सांगितलं. त्याच्या छातीवर डोकं टेकवतच ती रडू लागली. अगं राणी, ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. आणि हो, आता तुला पहिल्या प्रेमाचा कलंक स्वतःसोबत घेऊन फिरायची काही गरज नाही. तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच रोहन म्हणाला, आय लव्ह यू रोहन. मी खूप नशीबवान आहे जे तुम्ही माझ्या नशिबात आलात. तिने त्याला म्हटलं. मीही कम नशिबी नाही ग प्रिया, जे तुझ्यासारखी बायको मिळाली, जी माझी खूप काळजी घेते आणि प्रेम तर माझ्यावर भरभरून करते हे आज मला कळलं. रोहनने असं म्हणताच प्रिया गोड हसली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. दोघेही हसत एकमेकांच्या संसारात आता खऱ्या अर्थाने गुंतले आणि एका नवीन संसाराला लागले सुद्धा. हिने ऋषीला सहज सोडले नाही. सेक्शन IPC 354 सेक्शन IPC 354B द्वारे केस चालू झाली 2 वर्षांनी. रोहन आणि प्रियाच्या आयुष्यात गोड छकुलीचं आगमन झालं आहे. प्रियाने तिच्या संगोपनासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला, जो रोहनला सुद्धा मान्य होता. रोहन, प्रिया आणि त्यांच्या छकुलीची खूप काळजी घेतो. जसा तो सुरुवातीपासून प्रियाशी वागायचा अजूनही तसाच आहे. तुम्ही दिलेल्या लाईक अँड कमेंट स्वरूपी प्रोत्साहनाने अशाच कथा लिहायला आम्हाला स्फूर्ती मिळते. कथा आवडल्यास मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा
आणि अजून जर का आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आमच्या चॅनलकडून अशा छान छान कथा ऐकायला बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.